हा पंचामृत आहे. हा तुम्ही नक्की एकदा वापरूनच बघा. नमस्कार मॅडम. नमस्कार जी. आमची ही SNM ॲग्रोटेक नागपूर या कंपनीची फील्डमध्ये आणि मार्केटमध्ये काम करणारी ही टीम आहे. आणि SNM ॲग्रोटेक ही बायो ऑर्गॅनिक प्रोडक्ट म्हणजे जैविक आणि सेंद्रिय जे प्रोडक्ट असतात तर त्यांचं उत्पादन करणारी ही एक कंपनी आहे. त्या कंपनीची सुरुवात इथून 11 वर्षापूर्वी आमचे जे MD आहेत मान्य श्री सतीश मोर साहेब त्यांनी केली आहे. आणि अतिशय छोट्याशा लॅबॉरेटरीपासून आणि एका छोट्याशा फॅक्टरीपासून 20x20च्या फॅक्टरीपासून त्यांनी सुरुवात केली. आणि आज जवळजवळ 11 वर्ष या कंपनीला झाले आहे. आम्ही कंपनीचा जो 11वा वर्धापन दिवस आहे, आता मागच्या शनिवारी नागपूरला एक फार मोठी डीलरची विक्रेत्यांची एक संमेलन झालं, डीलरची कॉन्फरन्स झाली. आणि त्याच्यामध्ये आम्ही तज्ज्ञ लोकांना बोलावलं आहे. कृषी क्षेत्रातले जे मान्यवर लोक आहेत, ज्यांचा अभ्यास आहे कृषी क्षेत्रामध्ये, अशा लोकांना आम्मी बोलावून या कंपनीचे जे काही आमचे डीलर्स आहेत, जसे आता जयलक्ष्मी कृषी केंद्र आहे आसगावचे, ज्यांच्याकडून आपण खत, बियाणं, औषधी घेता, मंगेश भाऊ, त्यांनासुद्धा आम्ही इन्व्हाइट केलं होतं, निमंत्रित केलं होतं. आणि जवळपास 125 लोक, 130 लोक त्या ठिकाणी आले होते. काही विक्रेते होते, काही शेतकरी होते आणि या क्षेत्रातले कृषी क्षेत्रातले तज्ज्ञ मंडळी तिथे आली होती. ही जी सुरुवात आहे या कंपनीची, ही बायो ऑर्गॅनिक प्रॉडक्टपासून आम्ही सुरुवात केली. गेल्या वर्षीपर्यंत, त्याच्या आधी 2 वर्षापर्यंत आपण जे यावर्षी हा पंचामृत वापरला आहे, याच्यामध्ये फक्त एकच घटक होता, म्हणजे मायक्रोराझा होता. मायक्रोराझामध्ये सीवीड्स म्हणजे समुद्री शेवाळ आहे. आणि त्याच्यामध्ये इतर जे बायो घटक आहे, जे जमिनीला पोषक असतात, असे घटक घेऊन आम्ही हा प्रॉडक्ट तयार केला होता. पण मागच्या वर्षीपासून याच्यामध्ये 5 घटक आम्ही ॲड केलेले आहे. त्याच्यामध्ये एक तर मायक्रोराझा हा तर आहेच, समुद्री शेवाळापासून जो मायक्रोराझा बनतो तो तर आहेच. त्याच्यानंतर याच्यामध्ये जमिनीमध्ये जे बुरशी येते, ती बुरशी नाही आली पाहिजे म्हणून एक घटक ॲड केलेला आहे. तोही याच्या स्वरूपात आहे, जैविक घटक आहे तो. नंतर कीटक जे असतात, जसं वाळवी असते, हुमणी असते, जमिनीमध्ये काही कीटक असतात, तर ते जमिनीचा जो पोत आहे, ते जमिनीच्या आतमधले जे हे आहे, मूलद्रव्य आहे, ते फस्त करतात आणि पिकांना नासाडी पोहोचवतात. म्हणजे कीटक आले नाही पाहिजे आणि त्यांचं नियंत्रण मिळालं पाहिजे म्हणून तो घटक ॲड केलेला आहे. बुरशीनाशक घटक ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर एक चांगल्या प्रकारचा पोटॅश आहे, म्हणजे जसं फ्लॉवरिंग येते, फ्लॉवरिंगच्या वेळेस, फुल धारण्याच्या वेळेस, फलधारण्याच्या वेळेस जो घटक काम करतो तो ॲड केलेला आहे. आणि हे सर्व याच्या 4ही घटकापेक्षा जो महत्त्वाचा घटक आहे, जो कल्चर असतो, हा चांगल्या प्रकारचा असतो. आमची कंपनी हा चांगल्या प्रकारचा कल्चर हा यूज करतो, उपयोगात आणतो. त्याच्यामुळे आपल्या प्रॉडक्टचे रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी मिळालेले आहे. आता तुम्ही यावर्षी जो धान घेतला आहे, याच्या आधी जो तुम्ही धान घेता, पारंपरिक पद्धत आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये धान घेण्याची. पण धानाला आपण जे काही रासायनिक खत टाकतो, वारंवार तेच जमिनीत आपण एकतर धान घेतो, नंतर चना घेतो, वाटाणा घेतो आणि त्याच्यानंतर परत धान घेतो. तर वारंवार ही जी प्रक्रिया आहे, खत टाकणे, पीक घेणे, खत टाकणे आणि पीक घेणे, याच्यामुळे काय होते मॅडम, ही जी जमीन आहे, हे जमिनीचं जे आरोग्य आहे ते बिघडते, जमिनीची जी हेल्थ आहे ते बिघडते आणि जमिनीचा पोत आहे, जमिनीची सुपीकता ज्याला म्हणतो आपण, बिघडते. तर हा एक मेजर प्रॉब्लेम आहे आपल्या शेतीमध्ये, विदर्भाच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या शेतीमध्ये. हा मेजर प्रॉब्लेम लक्षात घेऊन आमचे जे R&D आहे, जसं आता आमचे मोर साहेब आहे, MD आहे, नंतर आमचे विनोद डोंगरे साहेब आहे, तर यांनी त्याच्यावर संशोधन करून एक चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांना कसं प्रॉडक्ट देता येईल याचा अभ्यास करून आपल्याला यावर्षी, मागच्या वर्षीपासून हा पंचामृत आपल्या सेवेत आम्ही सादर केलेला आहे. तर याच्यापासून काय होते की एक तर तुमची वाढ चांगली होते, जमिनीचा पोत सुधारते, जमिनीची सुपीकता वाढते आणि फुटव्यांचं प्रमाण जास्त येते. या सर्व गोष्टीचा एकंदरीत फायदा असा होतो की धानाची जी साईज आहे, धानाची साईज वाढते, वजनदार धान येतात आणि पर्यायाने उत्पन्नात वाढ होते. तर अशी याची थेअरी आहे.
एक याचा महत्त्वाचा फायदा असा आहे मॅडम की तुम्ही जे खत वापरता त्या खताचं प्रमाण आपण कमी करू शकतो. जसं आता चेतनने सांगितलं, मागच्या शेतामध्ये गेलो होतो ना आम्ही, त्याने सांगितलं की बा मी 3 बॅग वापरत होतो, आम्ही 2 बॅगवर आलो म्हणे. आता यावर्षी 2 बॅग वापरतो, पुढची आम्ही 1.5 बॅग वापरतो म्हणे. म्हणजे हा जो खर्च वाचतो आपला, याच खर्चामध्ये पंचामृतचा उपयोग आपल्याला करता येतो. म्हणजे ॲडिशनल खर्च लावण्याची गरज नाही आहे. आणि समजा याच्यामध्ये थोडंफार जास्त लागतही असेल तर तुम्हाला उत्पन्नात वाढ होते. तर हे आमच्याकडून आम्ही तुम्हाला सांगण्यासाठी आणि या प्रॉडक्टचा वापर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमची ही टीम आम्ही कार्यरत आहोत. आता आपल्यास विनंती आहे की आपले अनुभव आपण कथन करावे. नमस्कार, माझं नाव श्रीमती राजश्री ज्ञानिवंत पडोळे, राहणार मांगली चौरास तहसील पवनी जिल्हा भंडारा. पहा, मी 4 वर्ष झाली शेती करीत आहे. आणि माझ्या कुटुंबाचा भार म्हणजे माझ्यावरच आहे. म्हणजे माझ्याकडे म्हणजे असे काही दिवस आले की मला ती जिम्मेदारी स्वीकारावी लागली आणि नियतीला तेच मान्य होतं असंच म्हणावं लागेल. बरोबर. तर 4 वर्ष मी शेती करत आहे आणि 4 वर्षापासून उत्पन्न घेत आहे. आणि मागच्या वर्षी पण मी उन्हाळी, नंतर कटान पीक आहे, कडधान्य पीक आहे, आणि नंतर उन्हाळी आहे, नंतर पावसाळी पीक आहे. हे तीनही जे पीक आहे मी घेते, पूर्ण जमिनीलाच घेते. आणि जास्त उत्पन्न वाढविण्याचे कारण म्हणजे एकच आहे, मी पहिल्यांदा जे काही दुसरे होते मंगेश भाऊ सारखे विक्रेते बियाणे विकत होते ते त्यांच्याकडे घेत होती. आणि मी जेव्हा मंगेश भाऊ कडून जेव्हा मी औषध म्हणा किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी जेव्हा शेती करत आहे तेव्हापासूनचा मला म्हणजे बराच वेगळाच अनुभव आला. ते आम्हाला चांगलेच मार्गदर्शन करतात. मी त्यांना गेल्यानंतर म्हणते, भाऊ मला तर याच्यातलं काही समजत नाही, पण तुम्हाला जे काही वाटतं, जे तुम्हाला चांगले जे प्रोडक्ट आहेत ते मला द्या. निदान खर्च जरी जास्त वाटत असेल तर पण आपल्याला निदान त्याचा फायदा तरी झाला पाहिजे. आणि ते मार्गदर्शक आमचे म्हणाले तर मंगेश भाऊ बोरकरच आहेत. आणि त्यांच्यामुळेच मी आता जो कटान माल घेतला आहे, चणा होता माझ्याकडे, मूग होता, उडीद होता, आणि त्यांच्याकडून त्यांच्या दुकानातूनच मी औषध, कृषी केंद्रातूनच मी औषध घेत होते. आणि मला याचा फायदा असा झाला की मला जो चणा म्हणा, मूग आणि उडीद हा पण भरपूर उत्पन्न मला यावर्षी मिळाला, कारण मी त्यांच्याकडून औषधी नेले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेती करत आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि आता उन्हाळीचं धान, तर उन्हाळीच्या धानामध्ये मी त्यांना म्हणाले, भाऊ पेरवा नाही राहिला पाहिजे धानाला, विशिष्ट ग्रोथ झाली पाहिजे धानाची. तर त्यांनी आपल्या मार्गदर्शन, ताई म्हणे हा म्हणे चांगला प्रोडक्ट आहे म्हणे, हा तुम्ही एकदा वापरूनच पहा म्हणे. आणि त्याचा अनुभव म्हणजे मी घेतलाच. आज पहा तुम्ही, धान म्हणजे एकदम चांगला व्यवस्थित आहे. आणि हा तर भारी धान होता, हा याचा म्हणजे निसवून धान टोला पण भागलेला आहे. आणि व्यवस्थित मला तरी वाटते व्यवस्थित उत्पन्न येईल माझ्या तरी मते, आणि यायला तर पाहिजेच. आणि जो दुसरा धान आहे त्यांनी दिला पुष्कर धाना, भारी धान आहे म्हणे, ताई म्हणे तुम्ही नाही पण तुला निघते म्हणे. तर मी आणला आणि आज तुम्ही समोरच रिझल्ट दिसत आहे तुम्हाला. आणि दुसरा धान दिला पूजा, तर तो आता त्याचा निसवणं म्हणजे सुरू आहे. आणि मला तरी वाटते का निश्चितच म्हणजे चांगलं उत्पन्न येईल मला यावर्षी त्यांच्या मार्गदर्शनाखाली. मी बाकीच्या शेतकऱ्यांना अशीच विनंती करते की मी हा प्रोडक्टचा अनुभव घेतलेला आहे आणि तुम्ही हे निदान वापरा, एकदा तरी वापरून पहा, आणि निश्चितच तुम्हाला ह्या प्रोडक्टचा फायदा होईल आणि तुमच्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ होईल. हा पंचामृत आहे, हा तुम्ही नक्की एकदा वापरूनच बघा. पहा धानाला कसे फुटवे येतात, आणि त्याची जो मला तरी वाटते त्याच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती याच्यामुळेच येत असणार. आणि जे बाकीचे तर एवढी म्हणजे वादळी वातावरण निर्माण झालं होतं, पण एकही जेवढं माझ्या शेतीमध्ये धान आहे ते एकही पडलेला दिसत नाही. निदान मला तरी असं वाटतं की या जो पंचामृत आहे या प्रोडक्ट मुळे निदान या धानाची जी मुळे राहतात ती सखोल आणि टणक येत असतील. आणि निदान ती जे धानाची जी भरण्याची पद्धत आहे ती भरघोस म्हणजे पूर्णच परिपक्व दाना आहे, तो याच्यामुळेच भरून निघेल असं मला निश्चितच वाटत आहे. अगदी बरोबर आहे. धानाची जी काही मुळे आहे ना मॅडम, ती एकदम स्ट्रॉंग होतात, मजबूत येतात. नाहीतर एवढ्या वादळामध्ये एवढे भयानक मोठे मोठे झाड पडलेले आहेत. कोणाचे मुळा म्हणजे अतिशय जुने झाड प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधीमध्ये तरी मला पडलेला दिसते. आणि एवढा भयानक वातावरण झालं तरी मला तरी वाटत होते की माझं धान पडते की काय. पण निश्चितच मला हे जो पंचामृत आहे याच्यामुळे फायदा झाला आणि माझं एकही धान
पडलेला नाही माझ्या प्लॉट मधला. बघा, पंचामृत ह्या प्रोडक्ट मुळेच माझ्या धानाला मला वाटते एका याच्यामध्ये फुटवे 20 आहेत आणि भरघोस म्हणजे असे लोंब आहे आणि खूपच निश्चितच अतिशय सुंदर प्रकारचा धान या प्रोडक्ट मुळे आज माझ्या प्लॉट मध्ये मी घेतले आणि याचाच फायदा म्हणावा की काय तर म्हणजे पाहून बरं वाटतं धानाकडे. याच्यामध्ये जे ताई आपला तांदळाचे जे भाताचे जे काही धान हे लोंब आहे त्यामध्ये तुम्ही आता मागच्या वर्षीपर्यंत आणि या वर्षी जे तुम्ही घेतलं त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक आढळला? मागच्या वर्षी मी जे घेतले तर एवढी लोंब त्या धानाची नव्हती. यावर्षी मी तो बारीक जो धान घेतला त्याची पण लोंब निदान 1.5 जवळपास तर नक्कीच आहे. बारीक जो धान आहे त्याचे पण आहे आणि याची पण आहे. आपण जर मोजून बघितलं तर आहे 1.5 तर नक्कीच येते. म्हणजे यावर्षी तुम्हाला उत्पन्नामध्ये किती फरक जास्त आढळतो? किती उत्पन्न जास्त येईल तुमच्या मताने? माझ्या मताने उत्पन्न तर भरपूर यायला पाहिजे. आता म्हणजे ते होऊ शकते वातावरण समोर जर साथ देईल बरोबर तर आपण निश्चितच येतं म्हणजे पूर्ण उत्पन्न आपल्या हातात लागेल एवढं तर निश्चितच आहे. शेवटी वातावरणावर डिपेंड आहे. आपण एवढा खर्च केलेला आहे शेतीमध्ये नक्की तर शेतकऱ्याचं काय आहे वातावरणावर पूर्ण राहते. किती खर्च केला तरी पावसाने जर साथ दिली नाही तर एकही पीक आपल्याला आपल्या हातात लागत नाही आणि जर त्याने साथ दिली तर आपण जेवढा आहे तेवढा पण आपण त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न आणि जास्त शेतीतून कमाई करू शकतो. एवढंच मी इथं सांगू इच्छिते. आता तुम्ही जे सांगितलं ताई मुद्दा किंवा वातावरणाचा बदल काही झाला नाही, वातावरण जर एकसारखं राहिलं चांगलं राहिलं तर असं धरून चालू आपण असं गृहीत धरू आपण की वातावरण फार चांगलं राहील असंच राहील सामान्य राहील. तर अशा वेळेमध्ये तुम्हाला या उत्पन्नात किती टक्क्यांनी वाढ होईल असं वाटते तुम्हाला? माझ्या तरी अनुभवानुसार म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा 5-7% तरी निदान वाढ व्हायला पाहिजे. जास्त होईल? 65%? 5-7% जास्त व्हायला पाहिजे. 5-7? मागच्या वर्षी तुलनेमध्ये. मागच्या वर्षी किती झालं होतं इथे? मागच्या वर्षी आता तरी मागच्या वर्षी माझ्याकडे बारीकच धान होता ना. ठोकळ धान घेतलेला नव्हता मी, बारीकच होता. अच्छा, तर सर्वसाधारण हा किती एकर जागा पट्टा आहे? हा पूर्ण जो इथपासून 2 बांध्यांची जी पट्टी आहे ते पूर्ण 5.25 एकर जागा आहे. 5.25 एकर. 5.25. त्याच्यामध्ये किती साधारणतः धान होतो दरवर्षी? दरवर्षी होतात ना 110-120 क्विंटल धान होतात मला. अच्छा, यावर्षी किती होईल? म्हणजे पावसाळीचे धान तेवढे होतात. पावसाळीचे? आणि हा उन्हाळ्याचा घेत नाही का तुम्ही? उन्हाळीचे घेते ना मी. उन्हाळ्याचा घेता ना? उन्हाळीचे घेते पण मागच्या वर्षी पराग घातला आणि रोवण्याला मला उशीर झाला काय कारणास्तव, त्याच्यामुळे उत्पन्न कमी आला. मागच्या वर्षी किती आला? मागच्या वर्षी 90 क्विंटल झाले होते. 90 क्विंटल. यावर्षी किती होईल मग? बारीक धान पूर्ण माझ्याकडे बारीकच धान होता आणि 90 क्विंटल झाले होते धान. यावर्षी किती तुमची अपेक्षा किती होऊ शकतो याच जागेत एवढ्याच एकरामध्ये? मला तरी वाटते हा जो पुष्कळ धान दिला मला मंगेश भाऊनी याचा उत्पन्न निदान म्हणजे 17-18 तरी खंडी व्हायला पाहिजे. अच्छा, आता जसं 90 पोते झाला मागच्या वर्षी, यावर्षी किती पोते होईल? या वर्षी व्हायला पाहिजे ना 120 तरी पोते व्हायला पाहिजे. 120 पोते. अच्छा, म्हणजे 25-30% जास्त उत्पन्न येईल. बिलकुल. तुम्ही या प्रॉडक्टच्या वापरामुळे तुम्हाला काय वाटते, कसं वाटते? समाधान वाटते की कसं? समाधान वाटते मला. समाधान वाटते. अच्छा, चांगला प्रोडक्ट आहे म्हणजे अतिशय चांगला प्रोडक्ट आहे कारण आपल्याला याचा निकाल समोर दिसतच आहे. बरोबर. तुम्ही शेतकऱ्यांना समजा आता आपण हे मुलाखत घेऊन आलो कंपनीचे आम्ही लोक, तुम्ही शेतकऱ्यांना एक काय संदेश द्याल? शेतकऱ्यांना मी संदेश एवढाच देईन की आपण जे शेती करतो तर शेतकऱ्याचा असा उद्देश राहते जेणेकरून की माझ्या शेतीतून मी जेवढं जास्त उत्पन्न काढीन तेवढं चांगलं. कारण बरेच शेतकरी फक्त ह्या शेतीच्याच भरोश्यावर आहेत, त्यांना दुसरा उद्योगधंदा नाही आणि उद्योग टाकायचा म्हटलं तर नुसतं शेतीच्या भरोश्यावर टाकू शकत नाही. कारण शेतकऱ्यांवर पुष्कळ जिम्मेदारी राहते. शेतीचे मेंटेनन्स करा, उत्पन्न आज मजुरी आहे, पूर्ण मजुरी वाढलेली आहे, खताचे वाढलेले आहेत आणि त्याच्या मानाने जो शेतीमालाला भाव नाही
त्याच्यामुळे शेतकरी हा संकटात सापडल्यासारखा आहे. पण शेतकऱ्यांना काही आहे, शेती केल्याशिवाय काही पर्याय नाही. काही दुसरा पर्याय नाही. त्याच्यामुळे शेतकरी शेती करतात. या प्रॉडक्टचा तुम्हाला रिझल्ट कसा वाटला? या प्रोडक्टचा रिझल्ट अतिशय चांगला आहे. मी शेतकरी जे माझे बांधव आहेत त्यांना एवढेच सांगू इच्छिते की हा पंचामृत जो आहे तो तुम्ही एकदा निदान वापरून तरी पहा. निश्चितच याने तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. तुमचे जे धान आहे त्यांच्या फुटव्याच्या संख्येमध्ये वाढ होईल. तुमचे जे धानाची जी पोत आहे ते नक्की सुधारेल. त्याची ग्रोथ होईल. जमिनीचा पोत सुधारेल आणि तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि तुमची जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुद्धा याच्यामुळे सुधारेल. आणि तुम्ही समोर आपल्या त्या जमिनीतूनच आपण जे निश्चित करू शकतो. निदान मी माझी स्तुती म्हणून करत नाहीये, पण मी माझ्या म्हणजे मुलाला शेती करूनच आणि शेतीच्या उत्पन्नातूनच शिकवलं. माझ्या भावाचा सुद्धा मला हात होता, आधार होता. पण सपोर्ट म्हणजे शेतीच अतिशय मी म्हणजे माझं पूर्ण कुटुंब हे शेतीवरच अवलंबून होतं. आणि त्याच्यामुळे आज माझा मुलगा स्वतःच्या पायावर शेतीमुळेच उभा राहू शकला. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. शेतकरी माझा जगेल तर दुनिया माझी टिकेल. धन्यवाद.